एबीपी माझावर तुम्ही पाहत आहात माझा मदतीचा हात। लहानशा खेड्यामध्ये राहणाऱ्या मुलांची मार्कलिस्ट कितीही उत्तम असली तरी देखील त्यांच्या पुढे त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करणं कुटुंबासाठी अवघड जातं। हातावरचं पोट आणि त्याच मुलांच्या उच्च शिक्षणाचा खर्च यामध्ये नेमकं करायचं काय हा फेरा अस्वस्थ करणारा असतो। पण अशा गुणवंत विद्यार्थ्यांना जर आपल्या मदतीची जोड मिळाली तर निश्चितच त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांना मोलाची मदत होऊ शकते। परिस्थितीने कितीही आघात केला तरी त्यातून तावून सुलाखून कसं बाहेर यावं याची परिणिती पूजाकडे पाहून येते। जळगावच्या जामनेर तालुक्यातल्या नेरी दिग्रज या लहानशा खेड्यात राहणारी पूजा लोहार। घरच्या परिस्थितीवर मात करत पूजाने 10वीच्या परीक्षेत 91.20% गुण मिळवून तिच्या स्वप्नपूर्तीला सुरुवात केली आहे। मी माझे आईवडिलांची परिस्थिती माझ्या मनाला खंत वाटत होती की ते शिकलेले नाही, त्यांची पण इच्छा होती की मी काहीतरी व्हावं, म्हणून मी पण जास्त अभ्यास केला। आणि त्याचबरोबर म्हणजे मी बघायची की माझ्या वर्गातल्या मुलींनी क्लास लावलेले होते, त्या क्लास लावून त्या क्लास पण करायच्या, अभ्यास पण करायच्या। मला असं वाटायचं मी पण लावावे, पण माझ्या परिस्थितीमुळे मी लावू शकले नाही आहे। पण माझ्या मनात अशी विश्वास होता की मी 90च्या अबो मार्क पाडू शकते म्हणून, आणि म्हणून मी जास्त अभ्यास करून 90च्या वर मार्क पाडले। पूजाचे वडील बैलांच्या पायाला नाल ठोकण्याचं काम करतात। त्यातून मिळणाऱ्या जेमतेम पैशांमधून घरगाडा चालवला जातो। त्यामुळे आपल्या घरचं चित्र बदलण्यासाठी पूजाने शिक्षणाचा ध्यास घेतलाय। मला वाटलं होतं की आपण पण शिकावं, पण मग आई वडिलांची पण परिस्थिती बरोबर नव्हती, त्याच्यामुळे शिकता आलं नाही मला सुद्धा। आणि तसंच मला वाटते की जसं आपली परिस्थिती तशी आपल्या मुलीची होऊ नये। मला पण वाटते की आपली मुलगी हुशार व्हावं, तरीसुद्धा मी ती हुशार होती, त्याच्यामुळे मी तिला सांगत राहिली की तू का नाही शिक, पुढं तुझा फायदा होईल। आपली अपूर्ण राहिलेली स्वप्न आपल्या मुलांनी पूर्ण करावीत यासाठी पूजाला घरच्यांचा आधार मिळतोय खरा, पण आपली आर्थिक विवंचना मात्र त्यांच्या डोळ्यात स्पष्ट जाणवते। अजूनपर्यंत माझी इच्छा आहे की ती पुढे शाळेला कुठं बी गेली तरी तिनं तिच्याच अभ्यासावर लक्ष ठेवा, आणि ती जर पुढे शिक्षण घेतलं तरी आम्हाला अभिमान आहे तिचा मला। पण आमचा नाविलाज पुढे शिकायला म्हणजे माझ्या दिराची तेवढी परिस्थिती नाहीये। जिथे शिक्षणाची सोय नाही अशा गावातल्या लेकीने इतके गुण मिळवल्यामुळे घरातली सगळी मंडळी आनंदामध्ये आहेत। माझं स्वप्न आहे IAS किंवा IPS ऑफिसर व्हायचं, कारण मला प्रथम माझ्या घरची परिस्थिती बदलवून त्यांना चांगल्या परिस्थितीत आणायचं आहे। आणि त्याचबरोबर माझ्यासारख्या ज्या मुलं आहे की ती आर्थिक परिस्थिती कारणामुळे शिकू शकत नाही, त्यांना मदत करून त्यांना तशा मार्गावर आणायचं आहे। परिस्थितीचे घाव सोसत पूजाचा आजवरचा प्रवास सुरू आहे। केवळ शिक्षणाच्या जोरावर आपण आपली परिस्थिती बदलून टाकू शकतो याचा विश्वास पूजामध्ये आहे। पण आता गरज आहे ते फक्त आपण आपला मदतीचा हात पुढे करण्याची। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। तर पूजाला तुम्ही देखील मदत करू शकता। त्यासाठी नेमकं काय करायचंय, कुठे संपर्क साधायचा आहे जाणून घेऊयात आणि बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात। आपल्याला जर यांना मदत करायची असेल तर 2 संपर्क क्रमांक आहेत। एक आहे नितीन भालेराव, त्यांचा संपर्क क्रमांक आहे 9890934803 9890934803। आशिष काटकर यांचा फोन नंबर आहे 9930233171 9930233171। आणि खालच्या पत्त्यावरती एबीपी माझाचा हा पत्ता आहे ज्यावरती तुम्ही चेक पाठवू शकाल। एबीपी न्यूज नेटवर्क 301 बोस्टन हाऊस, सुरेन रोड, अंधेरी पूर्व, मुंबई 400093। त्यामुळे मदतीचा हात तुम्ही देखील देऊ करू शकाल।